नमस्कार, मी भीमराव बरकडे. आपण पाहत आहात महाराष्ट्राचा लोकप्रिय मराठी न्यूज चॅनल माझा इंडियन न्यूज. इथे आम्हाला सोडून आता म्हणजे आमच्या बरोबरीतून बाजूला होत आहे. आमच्या प्रवाहातून त्याचा प्रभाव वेगळा होणार आहे. उद्या तुम्ही आमच्या सोबत असणार नाही याची आज प्रकर्षाने जाणीव होत आहे. आता कोणी देईल आम्हाला सल्ला याचा सतत विचार मनासी येत आहे. प्रत्येक क्षण तुम्हाला आम्ही मिस करू. आज तुमच्या सेवानिवृत्तीचा दिवस आहे. मस्त मजेचे आयुष्य, गाडी थांबली वळणावर जरा विश्रांती करायची आहे. सेवानिवृत्त झाल्यावरती आनंदी जीवन जगायचे आहे. तुमचे कामासाठी असलेले समर्पण खरोखरच खूप कौतुकास्पद होते. मी आशा करतो की निवृत्ती काळात तुमच्या आयुष्यात आनंद आणि सुख समृद्धी कायम राहो. पाईप फिटर एक कामगार म्हणून इथे आमच्या इथे रुजू आले, कामावर आले. आज ते यश म्हणून रिटायर होत आहे. काही ट्रेड असे आमच्याकडे की त्या ट्रेडला म्हणजे प्रमोशन नाही. काही ट्रेड ज्यामध्ये पेंटर आहे, त्यांचा पाईप फिटर पण एक नंबर काढायचं. सोनवणीने एवढं काम केलं. त्याच्याबरोबर ट्रेडमन होते शिंदे साहेबांच्या हाताखाली त्यांनी काम सुरू केलं. तर एवढे एक्सपर्ट झाले. कारण का हा कामगार जेव्हा असिस्टंट असतो तो त्याला 3-4 जणांबरोबर काम करावं लागतं. जेवढे ट्रेडमन आहे त्या ट्रेडमध्ये त्याला अनुभव वेगळा येतो. एक ट्रेडमन असा असतो की त्याला तो फक्त स्वतःचा अनुभव घेऊ शकतो. पण जो असिस्टंट असतो त्याला 4 माणसाचा अनुभव असतो. त्यातून तो त्याच्यापेक्षा प्रगत असतो. आणि आमचा सोने, आम्ही त्याला सोने म्हणतो. त्या घरच्यांनी राग मानू नका, कारण तो आमचा सोन्यासारखा माणूस आहे. आज तो रिटायर होतोय. एक दुःख आहे. आणि सोन्याने आता पण खूप कष्ट केलं. आता तो पाईप फिटर म्हणून रिटायर होते. आणि आता जे पंप असते ज्या जिथून आम्ही सर्व मिलिटरी इंजिनिअरिंगला जे पाणी पुरवठा करतो त्या पाणी पुरवठ्यामध्ये जो एका पंपावर संपूर्ण सहकार्य करून सर्वांना पाण्याची व्यवस्था करत असतो. त्यानंतर भरत माजिरे यांचं अपॉइंटमेंट 8/5/95 रोजी कुलाबा येथे झालं. हे जी सभा आले अपॉइंटमेंट झाले कुलाबानंतर जी सेंटरला 1995 साली भरत तिथे आले. त्यांचं जे बीजी मध्ये आज HS1 इलेक्ट्रिशियन म्हणून ते रिटायर होत आहे. एकदम त्यांचा स्वभाव पण असाच कोल्लम सारखा, एकदम शांत, कुणाला उलट न बोलणं. अशी चांगली लोकच आमच्यातून आज रिटायर होतात. ते आम्हाला खूप वाटतं की एक संत संप्रदायातला माणूस. कारण मला चांगलं आठवतं त्याने एकदा मला त्याच्या घरी पेटी होती, तिथं जे भजन वगैरे कीर्तन करायचा, तर अजूनही करतोय तो. एक चांगलं संप्रदायातलं काम करणारा माणूस आज रिटायर होतोय. त्याच्या पेटीवर नाव टाकायचं ज्यावेळेस त्यांनी मला इथून नेलं होतं. त्यावेळेस आम्ही काही सायकलीवर होतो. आता सगळीकडे 2 व्हीलर 4 व्हीलर गाड्या आता आमच्याकडे आल्या. म्हणजे आमच्यात भरपूर प्रगती झाली. त्यानंतर विकास नागोल पिल्ली एक चांगला कामगार. जे अपॉइंटमेंट त्याचं 24/12/92 रोजी जी सेंट्रल खडकी इथेच झालं. आणि CW ऑफिसला त्यांनी अख्खं आयुष्य तिथंच त्यांनी ते सेवा दिली. त्या देशाची सेवा करता त्यांनी अपॉइंटमेंट होऊन आज HS1 व्हेकल मेकॅनिक म्हणून रिटायर होतात. आणि त्यांचं काम होतं मेसेंजर म्हणजे संपूर्ण आमच्या कामगारांच्या ऑफिसचे जे पेपर्स आहे जे काही डॉक्युमेंट्स आहे ते पोचवण्याचं काम त्यांनी चांगल्या जबाबदारीने केलं. अजूनपर्यंत ते 2 व्हीलरवर त्यांना म्हणजे आम्हाला चीफ इंजिनियर पुणे, साऊथ झोन, पुणे झोन या ठिकाणी त्यांना नेहमी गाडीवरच प्रवास करायला लागला. ऊन पाऊस वारा काही म्हणून अशा संकट त्यांनी काम केलं. आणि आज चांगल्या स्वरूपात आणि चांगल्या व्यक्तिमत्वाची माणसं रिटर्न होतात. ही आमची आज सर्वप्रथम मी साहेबांकडनं त्यांच्या
नंतर करू शकतो. इतकी वर्ष नोकरी केल्यानंतर प्रत्येकाच्या आयुष्यात न टाळता येणारा दिवस म्हणजे सेवानिवृत्तीचा. कामावर असताना सेवानिवृत्त झाल्यानंतर काय काय करू याची स्वप्न अनेकांनी पाहिलेली असतात. पण न कळत हा दिवस आल्यानंतर अनेकांच्या डोळ्यात पाणी तरळते. आयुष्याची सेकंड इनिंग सुरू झाली, पण ज्या मित्रांच्या आणि सहकाऱ्यांच्या साथीने तुम्ही तुमचे दिवस घालवले असतात ते पुन्हा येण्याची संधी आयुष्यात परत कधीच मिळणार नसते. ज्यांना तुम्ही गुरुस्थानी मानून गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छाही दिलेल्या असतात. म्हणूनच मनावर दगड ठेवून या दिवशी आपण आनंद तर साजरा करायचाच, पण या दिवशी दुःखही तेवढे मोठे असतेच. तुमच्या जवळपासची व्यक्ती सेवानिवृत्त होणार असेल तर तुमच्या मनातील त्यांच्याविषयीच्या भावना मांडण्याची ही योग्य वेळ असते. आयुष्याच्या या नव्या प्रवासाचे नाव असले जरी सेवानिवृत्ती, तरी तीच घेऊन येईल तुमच्या आयुष्यात एक नवीन क्रांती. सोडून आमची साथ तुम्ही दूर नाहीत तर आपल्या लोकांमध्ये जाणार आहात. वाईट वाटून घेऊ नका, आठवणी आपल्या सदैव ताज्या राहणार आहेत. आला आनंदाचा क्षण, आता तुम्ही जगू शकाल आयुष्यातील प्रत्येक उरलेला क्षण. काम करून सतत दुखले असतील तुमचे खांदे, आता तरी विसावा घ्या, आली तुमची सेवानिवृत्ती. कुटुंबाची जबाबदारी घेण्यासाठी तुम्ही कष्ट केले अपार, आता वेळ म्हणते आता थांबा जरा, करा थोडा आराम. तुम्ही होता तेव्हा सगळे प्रश्न सहज सुटत होते, काम सगळे पटपट होत होते, पण आता तुम्ही सेवानिवृत्त होताय. दुःख तर खूप होते, पण तुम्ही आनंदी राहाल. या आनंदी मनाने मन खुशही होते. सेवानिवृत्तीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. सोडून चाललात ऑफिस तरी मनातून दूर तुम्ही कधीच होणार नाही. खात्री आहे आम्हाला दिवसातून एक फोन केल्याशिवाय तुम्हाला करमणारच नाही. तुमच्या अनुभवातून खूप मोठा झालो. तुमच्यामुळे आयुष्यात बरंच काही करू शिकलो. यापुढे नसाल एकत्र जरी तरी मनात असाल कायम. कोई काम करने के लिए है नहीं. ठीक है, चलो ठीक है, दुनिया का रीत है. ठीक है, ये प्रकृति का नियम भी यही है. इसमें एक दिन आता है वो जाता है, मरता है. इसी तरह ये भी है, जो एक दिन भर्ती होता है तो एक दिन वो रिटायर भी होता है. तो खुशी है और मैं आप लोग को धन्यवाद करना चाहता हूँ. और दूसरी अगर कोई भी रिक्वायरमेंट होगी तो हमारे एडी साहब हैं, पूरा डिपार्टमेंट है यहाँ पर. आप हमारे जितने रिटायरमेंट बंधु जा रहे हैं आप तैयार होगा. हम लोग हमेशा इनके सहयोग के लिए खड़ा रहेंगे. और ये पूरा एनएस डिपार्टमेंट इन लोगों का शुक्रगुजार है. ठीक है, और इनका जितना मेहनत रहा, जितना बलिदान रहा, उसका हम स्वागत करते हैं. ठीक है, और धन्यवाद देते हैं. जय हिंद. इसके बाद हमारे अनिश साहब की लाइन कहाँ से कहाँ जा रही है, क्या है, आज जो मैंने सुना सबसे पुराने हैं. किसी को नहीं पता कि भाई कहाँ है, कॉल कैसे क्या है, तो उनको अभी भी और अभी भी शायद चलेगा, बात ही पुराना पड़ेगा. क्योंकि बात एक्सपर्ट पूरा लाइन का यही लोग ये एक बार एकदम अच्छे से या तो उस पर जा रहा है. ये रहता है कि रास्ते में
बाजरे जी हो गया, ये भी इनका भी बढ़िया है। ये बोले जाके यहाँ पे जाने के बाद खेती करना है, हमके बढ़िया है, हॉबी अच्छा से पता है, आपका हाथ पैर चलता रहेगा, बढ़िया फिट रहेगा। और टेक्नोलॉजी हो गया, इनके साथ मैं एक अपनी स्टोरी बताऊंगा कि मैं एकदम नया जब आया था तो एक बार मैं करायला अशी मला अपेक्षा आहे। या ठिकाणी मी 40 वर्षे नोकरी केली, पण सर्व कामगारांनी एकजुटीने काम केले। साहेब आले होते, हे पण मन मिळावं होते। आमचे वानगी साहेब असतील, एकदम कामामध्ये एक्सपर्ट होते। आजही सुद्धा ते स्वतः एमसी बसून काम असेल किंवा गायकवाड असेल, सर्व मंडळी आम्ही एकजुटीने काम करत होतो। पण मला आज जाताना खूप हे होतं आहे की आपण 7मध्ये काम केलं, कधी कुणाशी भांडण नाही। 1 वाजता जेवणाचा डबा आला की आम्ही सर्वजण 1 वाजता त्या ठिकाणी जेवण करायचो बिझीमध्ये। कधी सगळं लेट झालो तर एकमेकांसाठी थांबत होते। हे सर्व एकजुटीने आम्ही काम करत होतो। मला बोलण्याची 2 शब्द संधी दिली, मी सर्व कामगारांचे साहेब आभार मानतो। जय हिंद। मला बोलण्याची संधी नाही, हा कार्यक्रमच तुमचा आहे। वेळ दिला ना, वेळ तर देणार, तुमच्यासाठीच वेळ काढला। त्यानंतर आमचे हनुमान सोनवणे आपले विचार व्यक्त करतील। नमस्कार, मी मठाच्या कुनवरमध्ये सांगितलं होतं। आज वर्ष माझी 36 वर्षे मी रिटायर होते। विजय साहेब, जय या लोकांनी मला भरपूर सांभाळून घेतलं। सांगता माफ केलं, इथून पुढं तरी माझ्याकडून काय समजा चूक झाली असेल तर सर्वांनी मला माफ करा। परत माझ्याकडून एखादी गोष्ट माफ करा। त्यानंतर विकास नागुकिल्ले आपले 2 विषय मानतील। नमस्कार, मी जी सेंटरमध्ये पण पूर्ण आयुष्य माझ्या CW खर्चीमध्ये गेलं होतं की आमच्या स्टाफमध्ये 3 Gचे लेवलचे काम चालतात CW ऑफिसला। एवढं सगळ्यांचं साहेब थांबायचे 7-7 आठवड्याचे, पण आम्ही पण थांबायचो साहेबांसाठी। लोड काम असायचे CWला टाईम टेबल नाही की काय रात्र आहे का काय दिवस आहे, असं आम्ही साहेबांसोबत कामं केली। त्या CWच्या ह्याच्यातच आम्ही काम केलं। त्यानंतर आमचे कोल्लमचे नातेवाईक व्याई हे आपले मनोगत व्यक्त करण्यात सासू आहे का, व्याई पण येणार होती। पहा, आदरणीय आपल्या समारंभाचे प्रमुख इंजिनियर साहेब आणि उपस्थित सर्व माझ्या बंधू भगिनींनो, मी 2च मिनटं सांगतो। मला रिटायर होऊन 25 वर्ष झाली, तर त्याचं रहस्य म्हणजे तुम्ही ध्यान करा आणि नामस्मरण करा, सर्वाभूती ईश्वराला पहा, सर्वांवर प्रेम करा, म्हणजे तुम्हाला अधिकात अधिक आयुष्य ईश्वर देईल आणि तुम्ही सुखानं, समाधानानं, समृद्धीनं राहू शकाल। हेच आजचं मी तुम्हाला सांगतो आणि थांबतो। जय हिंद, जय भारत। 25 वर्ष सर्व्हिस करणं म्हणजे काय मस्करी नाही। आज रिटायर झाल्यानंतर आज 25 वर्ष म्हणजे ते 85 वर्षाचे, त्यांचे आज आभार। त्यानंतर श्री पाठक साहेब आपले अशा सेवानिवृत्ती समारंभाचे या व्यासपीठावर असलेले प्रमुख अधिकारी, रिटायर होणारे सर्व 4 जण जे सेवक रिटायर होत आहेत ऑफिसमधून ते सर्व, आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व कार्यालयातील उपस्थित सर्व सेवक बंधू आणि भगिनींनो, त्याचप्रमाणे प्रत्येकाचे नातेसंबंधातील काही घरगुती आज हा प्रत्येकाच्या जीवनामध्ये येणारा असा अतिशय आनंदाचा सुवर्ण क्षण आहे की ज्यावेळेला आपण सेवा सुरू करतो त्यावेळेला आपण वयवर्ष साधारणपणे 18 ते 25च्या दरम्यान असतो, आणि आता आपण रिटायर होत आहात। जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे 60 वर्ष प्रत्येकाचं वय झालेलं असल्यामुळं हे रिटायर आज होत आहे। म्हणजे ही कमीत कमी 30 ते 35 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त सर्व्हिस या कार्यालयामध्ये केलेली आहे।
शासनाच्या या सेवेमध्ये 35 वर्ष 34 वर्ष 37 वर्ष सेवा करणं ही साधी गोष्ट नाही. मी सुद्धा एका बँकेमध्ये सर्व्हिसला होतो. माझी 39 वर्षाची सर्व्हिस झाली. 39 वर्षाची सेवा देऊन मी आज 10 वर्ष झाले रिटायर होतो. आणि आमचे व्याही हे सुद्धा जवळजवळ 37 वर्षाची सेवा करून या ठिकाणी आज त्यांच्या हितभाषी स्वभाव आणि अतिशय खडतर असं जीवन त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये जगलेले आहे. त्यांच्यावर एक मोठा प्रसंग होऊन गेला तर त्याच्यातून सुद्धा ते करणे. याचा अर्थ असा आहे की परमेश्वराची कृपा आशीर्वाद आपल्या सर्वांची सहकार्य सदिच्छा याच्या जोरावर त्यांनी वयाची 60 पूर्ण करून सेवा समर्पित केलेली आहे या कार्यालयाला. निश्चितपणे या 4ही जणांचं सेवा सर्व्हिस अतिशय आनंदाची झालेली आहे. यांना परमेश्वराला मी प्रार्थना करतो की ह्या सर्व रिटायर लोकांचे भावी आयुष्य सुख समृद्धीचे भरभराटीचे आणि आनंदाचे जावं याच्यासाठी मी प्रार्थना करतो. त्याचप्रमाणे त्या सर्वांना निरोगी आरोग्य लाभावं आणि उत्तम प्रकारचे मानसिक स्वास्थ्य आणि मनशांती लाभो अशी मी प्रभू श्रीरामचंद्राच्या चरणी आणि परमेश्वराच्या चरणी विनम्र प्रार्थना करतो. आणि या सर्वांच्या या पुढील भविष्यामध्ये वैविध्यपूर्ण दैदिप्यमान अशा वाटचालीसाठी मी मनपूर्वक हार्दिक शुभकामना देतो. आणि यांच्या हातून यापुढेही जशी सेवा केली या ठिकाणी सेवा केली तशीच यापुढेही समाजाची सेवा आपल्या कुटुंबाची सेवा आपल्या देशाची सेवा घडावी अशी मी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो. आणि आपल्या सर्वांच्या वतीने आम्ही सर्व कोल्लम परिवाराच्या नातेवाईकांच्या वतीने मी त्या सर्वांना हार्दिक शुभकामना देऊन थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र. आजच्या सेवानिवृत्ती समारंभानिमित्त उपस्थित असलेले सर्व अधिकारी वर्ग, कामगार बंधू आणि भगिनी, आज ही 4 मूर्ती आपल्या सेवेतून सेवानिवृत्त होत आहेत. आणि हे 4ही मूर्ती आपण इथं का जमलो का त्यांच्या अंगी माणुसकी आणि आपला त्यांच्याबद्दल असलेला जिव्हाळा. आपण म्हणतो माणुसकीचा मसाला आणि जिव्हाळ्याची फोडणी मस्त बसलेली असते. आणि आज या कार्यक्रमातून ते आपल्याला दिसते. कारण आतापर्यंत त्यांचं आयुष्य कामामध्ये गेलं आणि उर्वरित आयुष्य सुखात समाधानाने त्यांनी जगावं या शुभेच्छा देण्यासाठी आपण इथं उपस्थित राहिलात त्याबद्दल आपले प्रथम मी आभार मानतो. आणि आमच्या परिवाराच्या वतीनं मी त्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देतो. जय हिंद जय महाराष्ट्र. या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते आणि प्रमुख आप सबको मैं नमन करता हूँ, स्वागत करता हूँ. पहले तो आपसे थोड़ी माफ़ी मांगूंगा क्योंकि आपको थोड़ा इंतजार करना पड़ा. अभी वित्तीय जो साल एंड होता है वो समय ऐसा रहता है कि हम सब काफ़ी व्यस्त रहते हैं. तो आज का दिन काफ़ी मिक्स फीलिंग वाला रहता है क्योंकि एक तरफ तो मुझे बहुत दुख होता है कि हमारे परिवार में से 4 लोग अभी हमारा साथ छोड़ के जा रहे हैं. लेकिन इसमें हम खुशी की 37 साल 40 साल की जो सेवा हमारे फ्रीडम की सेवाएं होती है. वो इंसान रात दिन जग के कभी भी 24 घंटे कंप्लेन अटेंड करके और लोगों को सब चारों तरफ खुश करके वो 30-40 साल वो काम करना ये तपस्या से कम नहीं है जो आप चारों ने बखूबी किया है. अब समय आ गया कि आप वो तपस्या से आगे बढ़ें और अब आप अपने ऊपर फोकस करें. एक अच्छी बात 2-3 जो मैं देख पा रहा हूँ हमारी जो स्ट्रेंथ है आज काफ़ी है यहाँ पर. तो ये सब एक सद्भावना हमारे आपस में परस्पर जो प्रेम है वो दर्शाता है. और जो जो साधन और जो बात करके गए उन्होंने एक मंत्र दिया कि कैसे सेवानिवृत्त होने के बाद भी एक अच्छा खुश जीवन बिताना है और उम्र के साथ और ही मतलब खुशियों की तरफ और अपने आध्यात्म की तरफ जाना है. तो वो एक मंत्र की तरह है जो खाली सेवानिवृत्त हो रहे हैं उनकी नहीं हमारी नहीं थी. एक स्वस्थ जीवन के प्रति कैसे हमें चलना है. बाकी मैं आप चारों को आपकी सर्विस के लिए नमन करता हूँ और बहुत ही प्रकट करता हूँ आपके आगे आने वाले जीवन में. और आपके परिवार को एक संदेश देना जरूर चाहूँगा कि जिस तरह आप चारों ने अभी तक अपने परिवार को संभाला, सब डिवीजन को संभाला, अब समय आ गया है कि अब हम आपके लिए अब क्या करें. आपका परिवार आपका ध्यान रखे. तो आप परिवारजनों से यही संदेश है कि आप इनका ख्याल रखें अब. और
आप सबको मैं शुभकामनाएं देता हूँ। धन्यवाद। जय हिंद। चारों सन्मान मूर्ती आणि इथं आलेले सगळे नातेवाईक, कामगार बंधू आणि भगिनी, आज आपण वेळात वेळ काढून त्यांच्या सेवानिवृत्तीसाठी ठेवलेल्या कार्यक्रमासाठी वेळात वेळ काढून उपस्थित राहिलात त्याबद्दल मी आमच्या ऑफिसच्या वतीनं, जी सेंट्रल युनियनच्या वतीनं, वर्क्स कमिटीच्या वतीनं आपला सर्वांचे आभार मानतो आणि कार्यक्रम संपला असे जाहीर करतो। याच्यानंतर त्यांनी स्नेह भोजनाचा केलेली आहे, तर सगळ्यांनी लाभ घ्यावा। मी भरत मारुती माजिरे, मिलिटरी इंजिनियर सर्व्हिस जी सेंट्रल खडकी या ठिकाणी 40 वर्ष सेवा केली आणि 40 वर्षामध्ये सर्वांनी आम्हाला प्रेमाने साथ दिली। जे असतील, ए जी असतील, कामगार असतील, सगळे स्टाफ असेल, या सर्वांनी एकत्रच्या भावनेने आम्ही ही नोकरी केली। सर्व कामगारांचे मी धन्यवाद मानतो। हरिश्चंद्र खोल्लम, मी मिलिटरी इंजिनिअरिंग सर्व्हिस या डिपार्टमेंटमध्ये देशाची 37 वर्ष सेवा करून सेवानिवृत्त होत आहे। तरी आत्तापर्यंत मला सर्व चांगला अनुभव आलेला आहे। धन्यवाद। मी हनुमंत सदाशिव सोनवणे, 1989 मध्ये वडिलांच्या जागेवर कामाला लागलो मिलिटरी इंजिनिअरिंग सर्व्हिस या ठिकाणी। आज रोजी या सेवेतून मी रिटायर होत आहे। धन्यवाद। मी विकास रामचंद्र नागुलपेली, MES मध्ये मिलिटरी इंजिनिअरिंग सर्व्हिस, गॅरिजन इंजिनिअर सर्व्हिस या ठिकाणी लागलो आहे। आज मी रिटायरमेंट घेतली। मी राजू शंकर आवळे, सोनवणे हे आमचे मेहुणे आहेत। मी 89 साली या ठिकाणी ऑफिसवर आलो तर ते ऑफिस आहे तसंच आहे, ऑफिसमध्ये बदल नाही झाला आणि आमच्या मेहुण्यांमध्ये पण बदल नाही झाला। 89 साली ज्यावेळेस मी खूप लहान होतो त्यावेळेस हे मला सायकलवर ऑफिसमध्ये आणायचे। आज सेवानिवृत्त होतं त्याच्याबद्दल खूप मला निरोपाचा क्षण नाही, शुभेच्छांचा सण आहे। पाऊल बाहेर पडताना रेंगाळणारं मन आहे। निरोपाच्या क्षणी एका डोळ्यात हसू आणि दुसऱ्या डोळ्यात आसू।